नमस्कार मित्रांनो, आरबीएन न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मी राज भंडारी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आपल्यासाठी वडिलोपार्जित मिळालेली देण म्हणजे जागा जमीन। अनेक लोक त्या जागा जमिनीचे डेव्हलपमेंट करतात, अनेक लोक शेती करतात, अनेक लोक याची निगा राखतात किंवा मग काही जण ओसाड करून ठेवतात। पण अशातलंच एक सुखद अनुभव देणारं काम म्हणजे त्या जागेची निगा राखणं, पूर्वजांची सर्व तळमळीने जपलेली जागा 1 इंचही न विकता तिला सुशोभित करणं हे असतं। असाच अनुभव आपल्याला म्हसळा तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तामाणे शिर्के या गावात आले। येथील रहिवासी सदानंद शिर्के उर्फ आम्ही भाई म्हणतो त्यांनी कशा पद्धतीने आणि कधीपासून ह्याची संगोपन केलेलं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। ह्याच्या अगोदर त्याची कशी परिस्थिती होती, पूर्वजांनी त्याच्या आईवडिलांनी त्यांच्या आजी आजोबांनी कशा पद्धतीने याची मशागत केलेली आहे, ह्या सर्व गोष्टी जाणून घेणार आणि तुम्हाला या माध्यमातून त्यांच्याशी बातचीत करताना संपूर्ण फार्म हाऊसची आज त्यांनी जे संगोपन करून जे सुशोभीकरण केले आणि झाडांची जी निगा राखली हे सर्व आपण तुम्हाला या चित्रफितीतून आपण दाखवणार आहोत। मला आठवतं मी 1980ला जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला लागलो, त्याच्या अगोदर या खेडेगावामध्ये आणि विशेषतः अशी आमची जी शिर्के फॅमिली आहे त्या शिर्के फॅमिलीमध्ये फक्त माझं एकच असं घर होतं की तिथे एक आंब्याचं झाडच नव्हतं। म्हणजे कलमी आंब्याच्या काळामध्ये कलमी आंब्याच्या झाडावर आपण जर दगड मारला तर त्यावर दंड ठोकरायचे आणि आमच्याकडे दुर्दैवाने आमचं घर असं होतं की आंब्याचं झाड नव्हतं। ती खंत कुठेतरी मनामध्ये आम्हाला मेमध्ये जाणवायची। सुदैवाने जिल्हा परिषद नोकरीला लागलो, म्हसळा पंचायत समितीला मी पहिल्यांदा अपॉइंटमेंट माझी जेव्हा झाली त्यानंतर 1-2 वर्षामध्ये आपण झाडं लावूया अशा प्रकारचा डोक्यामध्ये विषय आला आणि मग हे त्यावेळी आम्ही काहीतरी 17-80 झाडं जी लावली ज्या आता आपण ज्या जागेवर आपण उभे आहोत तिथे आम्ही त्या काळामध्ये झाडं लावली। त्यावेळी नंतर मग वडिलांनी पाणी वगैरे घालून ती झाडं वाढली आणि आता त्याच्यानंतर 40 वर्ष बऱ्यापैकी ती झाडं झाली होती। त्यानंतर मग आम्ही ही बाजूची जी जागा आहे ती जागा आम्ही डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला। आता डेव्हलप करताना टप्प्याटप्प्याने असं डोक्यात काही विषय नव्हता, पण आम्ही करत गेलो आणि ते होत गेलं। त्याचे परिणाम आता मध्ये दिसत आहेत। मधल्या निसर्ग वादळामध्ये हीच सगळी झाडं जवळ आमचं त्या दिवशी मला असं वाटतं आमच्या 1 कोटीचं नुकसान झालं त्यावेळेला। पण थोडंसं वाईट माणूस म्हणून तेव्हा सुरुवातीला वाईट वाटतं, पण त्यानंतर आम्ही लगेच त्याच वर्षी पण नवीन झाडं लावायला सुरुवात केली। आता ती तुम्हाला बऱ्यापैकी ते दिसत आहेत ती झाडं आता आपण संकल्पना म्हणजे इन द सेन्स कसं झालं होतं, आपण गावापासून बाहेर आहे आणि गावामधून बाहेर आल्यानंतर ही जी आता आपण झाडं लावतो किंवा जुनी वडिलोपार्जित झाडं होती जी आता मीच लावलेली होती, पण ती जेव्हा मोठी झाल्यानंतर मग संगोपनाचा जेव्हा विषय येतो तेव्हा इथे उन्हाळी काय तसा फारसा प्रश्न येत नाही, पण पावसाळी काय पुढे राहायला आडोसा पाहिजे म्हणून सहज पण नंदून छोटा भाऊ यांनी ते सुरू केलं आणि सुरू झाल्यानंतर मग फार मौसिक संकल्पना डोक्यामध्ये आली आणि आस्ते मग ते सुरू झालं। मग हे झाडान ते झाडान, मग पाण्याची व्यवस्था करणं, मग इतर गोष्टी त्याला ज्या गोष्टी अपेक्षित होत्या आम्हाला, मग विहीर पजायला पाहिजे, पाणी लागलं पाहिजे, सुदैवाने पाणी लागलं मग उत्साह वाढला। उत्साह आल्यानंतर मग आम्ही जिथे कुठे गेलो तर तिथे वेगळं काही झाड दिसलं तर ते आणून लावायचं आणि मग ती सवय झाल्यामुळे मग हे जे आता डेव्हलप झालंय ते डेव्हलप आम्ही आस्ते करत गेलो। आज सुद्धा आपण कुणाला भाड्याने आपण देत नाहीये, आपले सगळे मित्र मोठा परिवार आहे, कुटुंब मोठं आहे। आम्ही गेट टुगेदर वर्षाचे 3 दिवस करतो आणि आपले मित्रमंडळी येतात मुंबईवरून तर ते येतात, हातात फक्त मॅन पॉवर नसेल थोडंसं त्रास होतो, पण आमची त्या लोकांना सगळं माहिती, आपले सगळे नातेवाईक माहिती आहे। तर आज त्या गोष्टी समाधान आहेत ते समाधानाने जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधान बघून आम्हाला आनंद वाटतो। दुसरं काही आपण झाडं जगवा, झाडं वाढवा तो एक हेतू हे होतोय आणि आपल्या लावलेल्या झाडावरच्या काही फळ खाताना जो आनंद मिळतो तो काहीतरी वेगळा असतो। गणपतीच्या पिरियडमध्ये आम्ही गावी यायचो तर गणपती गाडीतून येत असताना पनवेल सोडल्यानंतर तो हिरवागार निसर्ग वाटायचा, ते मग आम्हाला जुन्या आठवणी यायच्या आणि मग असं वाटलं ते जे आपल्या वडिलोपार्जित जागा आपल्याकडे आहेत, जर आपण हा जर प्रयोग केला आणि तो सक्सेस झाला तर आपलं बघून गावातल्या इतर लोक देखील इथे येतील आणि मग आपण सेकंड होमची जी कल्पना दुसरीकडे कुठे जाऊन करतो, जर वडिलोपार्जित जागा आपली स्वतःची असेल तिथं आपण जर येऊन जाऊन मेहनत केली नोकरीमध्ये असताना तर रिटायर झाल्यानंतर तुम्हाला जो वेगळा आनंद असतो तो स्वतःच्या पैशातून तुम्ही निर्माण केलेला असतं, त्यासाठी तुम्हाला वेगळं खर्च करावा लागत नाही आणि मग तुमच्या गावाकडची जी ओढ असते, तुमच्या मुलांना जे सुसंस्कार व्हायला असावे लागतात ते तुम्हाला आपोआप मिळतात। त्यामुळे आम्हाला कुठे दुसऱ्या ठिकाणी जायची आवश्यकता भासत नाही। आम्ही मला चांगलं आठवतं लहानपणी जेव्हा मी 4-5 वर्षाचा असेल त्या काळामध्ये माझे वडिलांनी म्हणजे बऱ्यापैकी श्रीमंत होते असं मी ऐकलेलं आहे।
मग त्यानंतर वडील शेतीच्या माध्यमातून मुंबईवर सोडून गावी आले आणि त्यानंतर मात्र आमच्या डोळ्यासमोर आम्ही जे पाहिलेले गरिबी आणि त्यांनी केलेले कष्ट शेतीमध्ये, तो जो विषय आहे ना तो आमचाच अनुभवलेला आहे. आणि मग जर शेतीमधून तसं उत्पन्न किती मिळायचं जेमतेम एखादं वर्षभराचं, आणि शिक्षणासाठी आम्हाला मोठा प्रॉब्लेम व्हायचा. मी म्हटलं मग आपण या शेतीसोबत इतर गोष्टी काय करत बसलो तर कदाचित ते वडिलोपार्जित जागा पण तुमची व्यवस्थित राहील, आई वडिलांना समाधान वाटेल. आणि वडील लवकर गेले आणि माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की स्वतःचं घर असावं, पण ते वडील गेल्यानंतर आमचं झालं ते सर. आणि आईने मग ते सगळं पाहिलं, उपभोगलं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.